मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। जय श्री महाकाल। मित्रांनो, कमेंट्समध्ये नक्की करा श्री स्वामी समर्थ, नाहीतर कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत होलिका दहनात पिठाचा दिवा अर्पण केल्याने लवकर होते कर्जमुक्ती, सविस्तर विधी जाणून घेऊया। तर यंदा 24 मार्च रोजी होलिका दहन केले जाईल। त्या दिवशी होलिका दहनात ज्योतिषशास्त्राप्रमाणे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहे। तर हा कर्जमुक्तीसाठी खूप अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे। होळी सण मोठा नाही, आनंदाला तोटा, असे वर्णन आपण जवळपास सगळ्याच जणांच्या बाबतीत करतो। पण म्हणतात ना, सगळी सोंग आणता येतील पण पैशांचे सोंग आणता येत नाही, म्हणून आपण ऋण काढून सण साजरे करत नाही। हे लक्षात घेऊनच आपल्या सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्योतिषशास्त्राने होळीच्या निमित्ताने एक तोडगा सुचवला आहे, जेणेकरून आपण आर्थिक संकटातून मार्ग काढू शकू। तो उपाय कोणता त्याबद्दल जाणून घेऊया। सुख दुःख, नफा तोटा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, पण कधीकधी वाईट वेळ फार काळ आपली साथ सोडत नाही। अशा परिस्थितीत माणसाला धर्म, ज्योतिषयुक्त आणि उपायांचा अवलंब करावा लागतो। तुमच्यावर कर्जांचा भार असेल किंवा आर्थिक अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढायला या तोडग्याचा उपाय होऊ शकेल। कर्जमुक्तीसाठी पिठाच्या दिव्याचा उपाय। होलिका दहनाच्या रात्री पिठाचा दिवा लावून होलिका दहनात तो अर्पण केल्यास कर्जाचे ओझे लवकर उतरते। याशिवाय हा उपाय जीवनातील आर्थिक अडथळे दूर करतो। या उपायाने शुभ कार्यात येणारे अडथळेही दूर होतात। याशिवाय आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी हा उपाय खूप प्रभावी ठरतो। या उपायाचा विधी। पिठाचा दिवा हा उपाय करण्यासाठी पिठाचा पंचमुखी दिवा करून त्यात राईचे तेल भरावे, त्यात थोडेसे काळे तीळ, थोडे कुंकू आणि अक्षता टाकाव्यात। त्यानंतर हा दिवा होलिका दहनाच्या अग्नीत अर्पण करावा। आपली आर्थिक स्थिती सुधारावी आणि कर्जाचे ओझे दूर व्हावे, यासाठी आर्थिक प्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडावेत अशी प्रार्थना करावी। दिवा अर्पण करून प्रार्थना झाल्यावर मागे वळून पाहू नये, घरी जावे, हातपाय धुवून निजावे। होळीपासून सुरू केलेला हा उपाय सातत्याने सुरू ठेवत दर अमावस्येला कणकेचा दिवा लावून आड रस्त्याला ठेवला तरी देखील आर्थिक अडचणी दूर होतात, अशा अनेक भाविकांचा अनुभव आहे। तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे, कारण की जे काही उपाय तपाय आपण होलिका दहनात करू, होली दहनाच्या दिवशी करू, तर तो नक्की फरक पडतो। कारण की होलिका दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। तर होली दहनाच्या वेळेस तुम्ही आपल्या घरावरून एक नारळ उतरवून तो सुद्धा होलिकामध्ये तुम्ही टाकू शकता आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही उपाय करू शकता। तर धनप्राप्तीसाठी कुठला उपाय करू शकता? 7 लवंगा, 7 गोमती चक्र, 7 बताशे असे तुम्ही घेऊन होलिकामध्ये ते दहनाच्या वेळेस तुम्हाला टाकायचे। अग्नी प्रज्वलित होईल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जर आपण असे केले तर आपल्या घरात धनसंबंधित जे पण समस्या आहे तर त्या पण सुटतील आणि लवकरात लवकर धन आगमनाचे मार्ग आपल्याला खुलतील। तर कारण होळीचा दिवस, हुताशनी पौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा असतो। या दिवशी सत्यनारायण सुद्धा आपल्याला करायचं आहे। तर होळीच्या दिवशीच आपल्याला सत्यनारायण करायचं आहे, कुंकुमार्चन करायचं आहे आणि सेवा सर्वात जास्त करायचं आहे। तर या दिवशी आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहे? या दिवशी आपल्याला 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्र नामाचं पठण करायचं आहे, 108 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 108 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 108 वेळा कुबेर मंत्र, 108 वेळा कमलात्मक मंत्र, 108 वेळा स्वामी समर्थाची माळ, अशी आपल्याला सेवा करायची। विष्णू चालीसाची, महालक्ष्मी अष्टकमची, विष्णू सहस्त्र नामाचं आणि लक्ष्मी सहस्त्र नामाचा, सत्यनारायणाची व्रतकथा हे सुद्धा आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी श्रवण करायचे। जर ज्या घरात या सेवा केल्या जातात तेथे माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्य करते। तर या दिवशी तुम्हाला अजून काय काय उपाय करायचे तर ते सुद्धा आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, अजून आपण होळीचे उपाय कुठले काय करायचे तर ते आपण जाणून घेणार आहोत। होळीच्या पूजेत काही कमी राहायला नको असे आपल्याला नेहमी वाटत असते। तर या दिवशी आपल्याला काय करायचे तर फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा होलोको
होलिका उत्सव, होलिका दहन अशी विविध नावं आहेत. वाईटावर चांगल्यांच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीचे सामाजिक महत्त्व म्हटले जाते. या सणाच्या दिवशी लोक त्याच्यातील मतभेद विसरून एकत्र येतात. यंदा फाल्गुन पौर्णिमा रविवारी 24 मार्चच्या रोजी 2024 रोजी सायंकाळी 4:17 सुरू होणार असून सोमवारी 25 मार्च रोजी सायंकाळी 6:09 फाल्गुन पौर्णिमा समाप्त होईल. होळीच्या सणाच्या दिवशी रात्री होलिका दहन केले जाते. जात असल्यामुळे आपल्याला 24 मार्च रोजीच हा सण साजरा केला जाईल. या दरम्यान आज आम्ही तुम्हाला होळीची विधिवत पूजा कशी करावी याबद्दल सगळी माहिती सांगणार आहे. तर घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटल्यावर गाईची तूप, 11 लवंग, 7 बतासे, 5 विड्याची पाने, गोटा खोबरे, नारळ, पुरणाची पोळी, वरण भात, नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी आणि 11 प्रदक्षिणा माराव्यात. नंतर गोटा खोबरे, नारळ, तूप व्हावे, नैवेद्य दाखवावा, प्रार्थना करावी. यामुळे सुखसमृद्धी वाढते आणि कष्ट दूर होतात. होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मूठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावे व रात्री होळीत प्रवाहित करावे. तर असे केले म्हणजे आपल्यावर आणि आपल्या घरावरची नजर निघून त्राससुद्धा दूर होतील. 7 गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये, माझी मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून होळीत टाकावे. कारण जे शत्रू असतात तोंडावर खूप गोडगोड गोडगोड बोलतात आणि मागे पाय कुचकरतात. तर असे जे राहतात वर मन धरतात आणि खाली पाय कुचकरतात अशी बरीच लोक राहतात आणि आपलीच लोक असतात, दुसरी कोणी नसतात. तर आपल्याला स्वतःला समजतं नजर स्वतःची, आपण एवढे हुशार असतो की आपण नजरेने समजून जातो की समोरच्या मनात काय आहे, आपला शत्रू कोण आहे, आपला मित्र कोण आहे. तर आपल्याला शत्रू हे आपल्या जीवनात कधीही काही बाधा टाकू नये यासाठी आपल्याला या 7 गोमती चक्र घेऊन हातात घेऊन होळी दहनाच्या वेळेस तुम्हाला टाकायचे आहे आणि आपल्या मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे अशी तुम्हाला विष्णू भगवानाला आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची. पण हे तुम्हाला कोणालाच सांगायचं नाही आहे की मी 7 गोमती चक्र घेऊन ही शत्रू बाधा जी आहे त्याच्यासाठी मी हा उपाय करणार आहे. कारण की व्हिडिओ तर मी तुम्हाला टाकत आहे, प्रत्येकजण तुमच्यापासून तर माझ्यापासून मी हा उपाय करेल, मी सुद्धा करेल. कारण की मला सुद्धा माहिती आहे की माझा शत्रू कोण आहे, माझा मित्र कोण आहे आणि माझ्या जीवनामध्ये कोणीच बाधा टाकायला नको. कारण की पुढे जाणाऱ्या व्यक्तीचे पाय खेचणारे 100 राहतील पण पुढे घेऊन जाणारा 100 मधून एकच राहील. म्हणून आपल्याला हा उपाय वर्षातून एकच वेळा होळीच्या दिवशी करायचा आहे. तर 5 रुपयाला 1 गोमती चक्र मिळेल, या 5 रुपयाला 5 गोमती चक्र मिळतील. तर 5 रुपयाचा हा उपाय तुम्हाला आपल्या जीवनातील सर्व समस्या सोडून देतील. म्हणून 7 गोमती चक्र घेऊन सकाळीच घेऊन घ्यायचे, आदल्या दिवशीच घेऊन यायचे आणि मनामध्ये दिवसभर पॉझिटिव्ह ऊर्जा राहायची, नवे कपडे छान घालायचे आणि म्हणायचे की माझ्या जीवनामध्ये आता कोणीच शत्रू राहणार नाही. आणि बरेच शत्रू राहतात, आपल्याला माहीत असतं की आपल्या कोण वाईट चितणारे, कोणाला आपला आनंद सहन होत नाही हे आपल्याला सुद्धा कळतं. कारण की ज्या वेळेस आपला आनंद समोरच्या व्यक्तीला सांगतो त्यावेळेस जर त्याला आपला आनंद डबल नाही झाला या आपल्याला काही रिप्लाय नाही देत राहिलं तर समजून घ्या की हा तुमच्या ज्या आनंदात हा जलस फील करतो याला ईर्ष्या होते. आणि जो तुमच्या आनंदात सहभागी होतो आणि 4 चांद लावतो तर तो तुमचा मित्र समजायचा केव्हा पण. आणि नजरेने सर्व समजून जातो. मेन गोष्ट तर आजकाल सर्व हुशार राहतात की नजर ही अशी राहते प्रत्येकाची, स्त्री पुरुष माणूस कोणी पण असे, की ह्याला कोणती वृत्ती आहे याच्या मनामध्ये, राजस वृत्ती, तामस वृत्ती कोणती की सत्ववृत्ती कोणती वृत्ती हे समोरच्याच्या मनामध्ये आपण स्वतः समजून जातो. म्हणून हा उपाय तुम्हाला चुकवायचा नाही आहे 7 गोमती चक्राचा. कळवळीची माझी विनंती आहे सर्वांना की 7 गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा, शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा जीवनामध्ये कायमस्वरूपी टाकणार नाही असे तुम्हाला हे 7 गोमती चक्र होळीत टाकायचे आहेत. होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी. त्यामुळे भूत प्रेत नजर दोष करणी दोष होत नाही. होळीच्या दिवसापासून रोज 40 दिवसापर्यंत तुम्हाला बजरंग बाणाचे रोज 3 पाठ करायचे आहे सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी. होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला, शिवलिंगाला
शिवलिंगावर 21 गोमती चक्र व्हावेत आणि व्यापार व नोकरीमध्ये उन्नती व्हावी असे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला, संपूर्ण आपल्या अंगाला लावायची आहे. तर होळीच्या दुसऱ्या दिवसाची जी राख आहे तर ती साक्षात विष्णू भगवानांचा आशीर्वाद आहे, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आहे. तर संपूर्ण आपल्या अंगाला तुम्हाला अशी लावायची, जसं आपण साबण लावतो तशी लावायची आणि आपले पापे जळून भस्म होतील आणि आपल्याला नजर दोषापासून पण सुटका मिळेल. तर ती संपूर्ण राख आपल्या अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लाव वेगरी बास पुरणपोळी खाऊ घालावी. घरी चौमुखी दिवा लावावा. सर्व देवांची पूजा करावी. यामुळे बाधा निवारण होते. राहूचा दोष असेल तर एक नारळाचा गोळा घ्यायचा, एक नारळ घ्यायचं, त्यात गोडे तेल भरून त्यात थोडा गुळ टाकावा. तो नारळ अंगावरून 7 वेळा उतरवून होळीत टाकावा. त्यामुळे वर्षभर राहूचा त्रास दोष निघून जाईल व सर्व अडकलेली कामे होतील. ज्यांना राहूचा दोष असेल, ज्यांचे लग्न, मुला मुलींचे लग्न जुळत नाही आहे, त्यांनी एक नारळ आणून त्याच्यात थोडेसे खाण्याचं जे तेल आहे, गोडे तेल, त्याला छेद करायचं आणि गोडे तेल आणि गूळ भरून त्याच्या अंगावरून 7 वेळा उतरवायचा आहे. म्हणजे त्याच्या मुला मुलींचे जे लग्न आहे ते लवकरात लवकर जुळतील. तर असा हा उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी करायचा आहे. जर नेहमी धनहानी होत असेल, पैसा टिकत नसेल, तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजाला गुलाल टाका, द्विमुखी दिवा लावा, त्या दिव्यात 11 काळे उडीद टाका. यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विझेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नीत टाकावा. या क्रिया श्रद्धेने करा, म्हणजे धनहानी होणार नाही, कर्ज दूर होईल, घरात पैसा टिकेल. दुर्घटना, संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी 5 लाल गुंजा, 5 काळ्या गुंजा व 1 नारळ घेऊन होळीला 11 प्रदक्षिणा माराव्यात व नंतर सर्व गुंजा व नारळ होळीला पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकाव्या. विवाह होत नाही आहे, विवाह होत नाही, लग्न जुळत नाही आहे, तर त्यासाठी रामबाण उपाय. विवाह होत नाही आहे, लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस अत्यंत फार शुभ मानला जातो, खूप फार चांगला आहे. या दिवशी 2 विड्याची पाने घ्या, 1 अख्खी सुपारी घ्या, 1 हळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे, प्रार्थना करावी व यानंतर होळीचे दर्शन घ्यावे. हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुलीवंदनला पण करावी. असे केल्याने मुला मुलींचे लग्न नक्की जुळतील, कारण की हा उपाय अत्यंत रामबाण उपाय आहे. म्हणून तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे, कारण की असे उपाय तपाय जर केले तर मनातील नेगेटिव्ह ऊर्जा सुद्धा दूर होते. काही उपाय एवढे पॉझिटिव्ह असतात तर काय सांगू तुम्हाला. तर ते उपायानेच आपलं भविष्य खूप चांगलं उज्ज्वल होतं, नसीब सुद्धा आपल्या साथ द्यायला लागते आणि भाग्य उजळतं. कारण की साक्षात होली म्हटलं म्हणजे भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीचा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. होलिकाच्या दहनाच्या दिवशी होलिकेत स्वतःवरून काढलेले उटणे जाळल्याने सुद्धा नकारात्मक ऊर्जा दूर होते. घर, दुकान आणि कामाच्या ठिकाणाची दृष्टी काढून होलिकेत जाणे फायदेशीर ठरेल. तर काळी तीळ घ्यायची हातामध्ये मुठभर. घर, दुकान आणि जिथं कामाचं ठिकाण आहे तर ती दृष्ट तुम्हाला 7 वेळा काढायची आहे. भय आणि ऋणामधून मुक्त होण्यासाठी होळीच्या दिवशी नरसिंह स्तोत्राचे पठण करायचे आहे. होलिका दहनानंतर जळत्या अग्नीत नारळ टाकल्याने कामातील अडथळे दूर होतात. जर कोणी सतत आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनानंतर उरलेली राख रुग्णाच्या झोपण्याच्या जागेवर शिंपडल्यास फायदा होतो. यशासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ, विडा, सुपारी अर्पण करा, तर आपली मनातील सर्व इच्छा पूर्ण होते. घरगुती त्रासापासून मुक्ती आणि सुख शांती. होलिकेच्या अग्नीत जवाचे पीठ अर्पण करा. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी भस्म घेऊन लाल रुमालात बांधून पैशांच्या जागी ठेवल्याने फालतू खर्च थांबतो. वैवाहिक जीवनात शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेला एका पाठावर पांढरे कापड पसरून मूग, हरभरा, तीळ, तांदूळ, गहू, मसूर, काळी उडीद, तीळ यांच्या ढिगावर नवग्रह स्थापित करा. यानंतर कुंकू तिलक लावून तुपाचा दिवा लावून पूजा करावी. असे केल्याने घरात बरकती राहते. होळीच्या दिवशी सकाळी शिवलिंगाला सुपारी आणि हळद अर्पण करा. न वळता घरी या. दुसऱ्या दिवशी हाच प्रयोग करायचा आहे.
वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी शेणात जवस, अरसी, कुश मिसळून लहान उपला बनवून घराच्या मुख्य दरवाजाला टांगावा. होलीच्या दहनाच्या रात्री तगर, काकजंग्या, केसरल्या, क्लीम कामदेवाय फट स्वाहा या मंत्राने ऊर्जा देऊन त्यात अबीर, गुलाल मिसळून एखाद्याच्या डोक्यावरून ओतल्यास त्यावर वंश होतात. होळीच्या रात्री ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा जप केल्याने धनसंपत्ता वाढते. होलिका दहनाच्या रात्री 21 गोमती चक्र घेऊन शिवलिंगावर अर्पण केल्यास व्यवसायात लाभ होतो. कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी होलिका दहन स्थळावर हिरवा गुलाल शिंपडून त्यांचे नाव डाळिंबाच्या लाकडाने लिहून पैसे परत करण्याची विनंती केल्यास फायदा होईल. होळीच्या रात्री 12 वाजता पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून 7 प्रदक्षिणा केल्यास सर्व अडथळे दूर होतात. होळी पेटवताना गोमती चक्र, कवड्या आणि बताशे स्वतःवरून ओवाळून फेकल्याने जीवनातील प्रत्येक अडथळे दूर होतात. होलिका दहनाच्या दिवशी तुम्हाला हे काही उपाय करायचे, कारण की होलिकाच्या दहनाच्या दिवशी काही उपाय असे केले तर आपल्या मनातील सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. तुमच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी चतुर्मुखी दिवा मोहरीच्या तेलाने भरावा आणि त्यात काळे तीळ, बताशे, सिंदूर, तांब्याचे नाणे टाकून होळीच्या अग्नीत जाळावे. तर असे केल्याने त्यांच्या मनातल्या ज्या पण आपल्या मनातल्या इच्छा आहे तर त्या लवकरात लवकर पूर्ण होतात. तर होळीच्या दिवशी तुम्हाला असे उपाय करायचे आहेत आणि तुम्हाला याच्यातून कुठला पण एक उपाय केला तरी पण चालेल. पण मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल. शेअर नक्की करा जास्तीत जास्त जणांना, कारण की ते सुद्धा हे उपाय तपाय करून त्यांच्या जीवनात आनंद करतील आणि तुम्हाला सुद्धा ते पुण्य थोडे तरी लाभेल. कारण की कोणाला काही 2 गोष्टी जर सांगितल्या तरी पण त्यांना हे पुण्य लागेल. तर त्यांना फक्त शेअर करा की तुम्ही कुठला उपाय करत आहे हे त्यांना सांगू नका, शेअर करून द्या. त्यांना जो उपाय आवडला त्या उपाय ते नक्की करतील. जय श्री महाकाल.